जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 19. शिकवण नाम समास 3. करंट लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. सूचित करुणी अंतःकरण ऐका करंट लक्षण हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक 19. शिकवण नाम आणि त्यामध्ये असलेला समास 3. करंट लक्षण निरूपण नाम. या समासामध्ये समर्थ आपल्याला करंट असा एक पुरुष आहे जो दुर्दैवी आहे, अविवेकी आहे, आळशी आहे, दुर्गुणी आहे आणि जो स्वतःच्या कर्माने स्वतःचं नुकसान करून घेणारा मनुष्य आहे ना, त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. समर्थ सांगतात की दरिद्रता ही केवळ पैशाच्या अभावामुळे येत नाही, तर दरिद्रता ही वाईट विचारांमुळे येते, दरिद्रता ही आळसामुळे येते, चुकीच्या सवयी चुकीच्या संगतीमुळे येते, अविवेक आणि अधर्मामुळे मनुष्य काय होतो, दरिद्र होतो आणि आयुष्यभर दुःखीच राहतो. म्हणून करंटपणाची ही लक्षणं ओळखून वेळीच त्याचा त्याग करणे हेच सदैव भाग्यवान आणि यशस्वी राहण्याचे रहस्य आहे. समर्थ आपल्याला या समासामध्ये संदेश देत आहेत की नशीब माणसाला करंट कधीच बनवत नाही, तर त्याचे विचार, त्याची सवय, त्याची संगत, त्याचं बोलणं, त्याचं कर्म त्याला करंट बनवतं. बघा ना, समर्थांनी करंट माणसाची मुख्य लक्षणं सांगितली. आळस आणि प्रयत्नांचा तिरस्कार करतो तो करंटा. मेहनतच करायची नाही, प्रयत्न करायचे नाहीत, कष्टच करायचं नाही. मोठी स्वप्न पाहतो पण कृतीच करायची नाही, असा तो करंट आहे. दिवसभर काय करतो, एखादा विद्यार्थी मोबाईल वापरतो पण परीक्षेच्या आदल्या दिवशी तो देवाजवळ जातो आणि पास होण्यासाठी प्रार्थना करतो. कसं होणार? यश नशिबाने नाही हो, तर यश हे प्रयत्नाने मिळत असतं. बघा ना, करंटा पुरुष कसा आहे, वाईट संगती असते त्याच्याकडे, तो चांगल्या लोकांपासून कायमच दूर असतो आणि चुकीच्या संगतीमध्ये, चुकीच्या मित्रांमध्ये तो आनंद मानत असतो. चांगल्या मित्रांनी अभ्यासासाठी बोलवलं तर तो कधी जात नाही आणि तोच व्यसनासाठी जातो, टाइमपास करण्यासाठी मित्रांकडे जातो. तो वाईट संगतीमध्ये आहे. जसा रंग तसा संग. बघा, शिक्षण आणि कौशल्याची उपेक्षा असते त्याच्याकडे, त्याला वाचता येत नाही, त्या करंट्याला लिहिता येत नाही, हिशोब ठेवता येत नाही आणि नवीन तर तो काही शिकायची इच्छाच ठेवत नाही. बघा ना, व्यवसाय सुरू करतो पण खर्चाचा, उत्पन्नाचा हिशोबच ठेवत नाही, मग त्याचा व्यवहार तोट्यामध्ये जातो. तो करंटा. ज्ञानाशिवाय प्रगती अशक्य आहे. उद्धटवाणी हा करंटा कसा आहे, विचार न करता बोलतो, लोकांचा अपमान करतो, कोणाचाही सल्ला ऐकत नाही, तो करंटा. ऑफिसमध्ये प्रत्येकाशी उद्धटपणे बोलल्यामुळे कोणताही सहकारी त्याला सहकार्य करायला येतच नाही. गोडवाणी अनेक दारे उघडे करते आणि उद्धटवाणी सर्व दारं बंद करून टाकते. बघा ना, नियोजनाचा अभाव ज्याच्याकडे आहे ना, तो करंटा आहे. भविष्याचा विचार त्याच्याकडे नसतो, दीर्घकालीन योजना त्याच्याकडे नसते, निर्णय सतत त्याचे बदलत असतात, चंचल असतो तो, कारण नियोजनच नाहीये, ध्येयच नाहीये. दर महिन्याला पगार मिळतो पण बचत शून्य असते त्याच्याकडे, कारण भविष्याचा विचार तो करणार नाही, है ना. दीर्घकालीन योजनेसाठी पैशाची गुंतवणूक नाही करणार. नियोजन म्हणजे उद्याच्या सुखाची आजची तयारी म्हणजे नियोजन आहे. त्याचा अभाव ज्याच्याकडे आहे ना, तो करंटा. स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही, तो करंटा. दुसऱ्याचे ऐकत नाही, स्वतःला सर्वात शहाणा, सर्वज्ञ समजतो, तो करंटा. अनुभवी लोकांनी सांगून सुद्धा तो चुकीचा काळा धंदा काहीतरी करतो आणि मग त्याच्यामध्ये त्याला अपयश येतं, मग काहीतरी त्याच्यावरती लिगल ऍक्शन घेतली जाते आणि मग तो नशिबाला दोष देत राहतो. आणि या सगळ्यातून जो शिकतो ना, तोच पुढे जातो. बघा ना, कल्पना मोठ्या करतो आणि कृती मात्र शून्य करतो, तो करंट आहे. मोठ्या मोठ्या योजना, प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. मी करोडपती होणार असं रोज म्हणतो आणि मोबाईलवरती रील्स पाहतो आणि त्याच्या रील्स कधीच संपत नाही आणि तो कधीच करोडपती होत नाही. बघा ना, स्वप्नांना कृतीची जोड लागली तरच ती स्वप्न पूर्ण होत असतात आणि अशा करंट्यांना समाजामध्ये कधीही मान मिळत नाही बरं का. समर्थ याच समाजामध्ये सांगतात की अशा करंट्याकडे कुठली विश्वासार्हतच नसते, त्यांच्याकडे सद्गुण नसतात आणि लोक त्यांना टाळू लागतात. वारंवार खोटं बोलणाऱ्या व्यक्तीवर शेवटी कुणी विश्वास ठेवतं का हो? अजिबात नाही. मग त्याची प्रतिष्ठा निघून जाते, है ना.
आणि मग त्याला ते प्रतिष्ठा कधीही मिळत नाही, मान सन्मान मिळत नाही. परोपकाराची भावना या करंट्या पुरुषाकडे नसते हो. तो स्वतःचाच विचार करत राहतो आणि इतरांचं नुकसान करून तो स्वतःचा फायदा शोधतो, काहीतरी प्रॉफिट शोधतो. यातून काय होतं, मग त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीचा मान सन्मान तर येतच नाही. कामाच्या ठिकाणी सहकार्याला मदत करण्याऐवजी तो त्याचा अपमान करतो आणि स्वतः पुढे जाण्याचा तो प्रयत्न करतो. बघा ना, असा तो करंट असतो. आणि सर्व दुःखाचे मूळ म्हणजे स्वतःचे अवगुण आहेत. समर्थ स्पष्टपणे सांगतात, अवगुण सोडा आणि सद्गुण स्वीकारा. मग जीवनामध्ये भाग्य आहे, यश आहे, सन्मान आहे, समाधान आहे, आपोआप आहे. काय केलं पाहिजे, फक्त आणि फक्त अवगुण सोडले पाहिजेत, है ना. आजच्या काळामध्ये या समासाची उपयुक्तता खूप मोठी आहे. आजचा करंट पुरुष कसा आहे बघा, मोबाईलच्या व्यसनामध्ये जो अडकलाय तो करंट आहे. सोशल मीडियावरती मोठेपणा आणि दिखावा जो दाखवतो तो करंट आहे. मेहनत जो टाळतो, कष्टाला टाळतो तो करंट आहे. सतत इतरांना दोष देतो तो करंट आहे. स्वतःवर काम न करतो तो करंट आहे. स्वतःवरती कामच नाही करायचं, व्यायाम नाही करायचा, उपासना नाही करायची, तो करंट आहे. चुकीच्या संगतीमध्ये, चुकीच्या मित्रांच्या प्रभावाखाली जो जगतोय ना तो करंट आहे. वेळ, पैसा आणि आरोग्य याची किंमत जो जाणत नाही तो करंट आहे. आणि अशा व्यक्तीचे नुकसान दुसरं तिसरं कुणीच करत नाही. तो स्वतःच स्वतःच्या सवयीमुळे स्वतःचं भविष्य उद्ध्वस्त करतो तो करंट आहे. आणि हे करंटेपण आहे ना, हे करंटापणा जो आहे ना, हा नशिबाचा दोषच नाहीये. आळस, अविवेक, वाईट संगत, अहंकार, प्रयत्नांचा अभाव आणि दुर्गुणांचे फळ तर परिश्रम, विवेक, सत्संग, नम्रता आणि सद्गुण हेच खरे भाग्य घडवत असतात. आम्ही ठरवलं पाहिजे आता यातलं करायचंय काय. बघा ना, पहिली ओवी काय सांगते, सूचित करून अंतःकरण ऐका करंट लक्षण, हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे. पहिलीच ओवी समर्थ सांगतात की मन शांत, निर्मळ असं करून या करंट म्हणजे या दुर्गुणी अविवेकी माणसाची लक्षणे नीट श्रवण करा. ही लक्षणे जर आपल्या जीवनातून दूर केली तर सद्गुण आहे, भाग्य आहे, यश आहे, ईश्वर कृपा आहे, ती आपोआप आपल्या जीवनामध्ये येऊ लागेल. या ओवीमध्ये समर्थांनी खूप मोठा संदेश दिला बरं का आपल्याला. करंट माणसाची निंदा करण्यासाठी नव्हे. हे जे सगळं सांगितलंय ना, हा समास पूर्ण तो कोणी एका करंट माणसाच्या निंदा करण्यासाठी नाहीये, तर ते आपल्यातील करंटपणा ओळखून तो दूर करण्यासाठी हा समास सांगितलाय समर्थांनी. समर्थांचा उद्देश आणि संदेश हे अत्यंत सूक्ष्म आहे. समर्थ म्हणतात की माणूस जन्मता करंट आणि भाग्यवान असं काही ते बायफर्केशन किंवा ते वर्गीकरण त्याचं झालेलं नसतं. जन्मता त्याचे विचार, त्याची संगत, त्याची सवय, त्याची वागणूक, त्याची कर्म त्याच्यावरून ठरतं तो करंट आहे की भाग्यवान. ज्याप्रमाणे अंधार काढण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही, फक्त एक दिवा प्रज्वलित करावा लागतो आणि अंधार निघून जातो. तसंच सद्गुण सोडले, दुर्गुण सोडले की सद्गुण आपोआप प्रकट होत असतो. बरोबर आहे का. म्हणून समर्थ काय करतात, सर्वप्रथम दोष दाखवून देतात, जेणेकरून आपण स्वतःचे आत्मपरीक्षण करू शकू. बघा ना, आरसा आहे आरसा, आणि चेहऱ्यावर धूळ लागली असेल तर त्यामध्ये आरशाचा काय दोष आहे हो. आरसा फक्त चेहऱ्यावर असलेली धूळ दाखवतोय ना. तसंच आहे श्रीमत दासबोध हा तुमच्या आमच्या मनाचा आरसा आहे आणि समर्थ आपल्या दोषाकडे बोट दाखवत आहेत, आपल्याला दोष देत नाहीत. कळालं पाहिजे आपल्याला समर्थांनी आपल्याला दोष दिलाय का नाही, फक्त आपल्या दोषांकडे बोट दाखवलेला आहे. जो स्वतःचे दोष पाहतो ना तोच स्वतःला सुधारू शकतो, सुधारतो. बघा ना, एखादा डॉक्टर आहे, डॉक्टर प्रथम आपल्याला व्याधी सांगतो, रोग सांगतो आणि मग त्याच्यावरती असलेलं औषध देतो. पण रोग सांगितल्यामुळे डॉक्टर आपला शत्रू झाला का? झाला का? डॉक्टर हे काय, तू माझा रोग सांगितला, तू माझी व्याधी सांगितली, असं कसं केलंस. तसंच आहे. समर्थ प्रथम आपल्याला करंटपणाचा रोग आहे असं सांगतात आणि त्यावरती सद्गुणाचं औषध सुद्धा देतात बरं का. मग दोन विद्यार्थी आहेत, है ना, विद्यार्थी आहेत दोन. पहिला शिक्षकांनी सांगितलेल्या सगळ्या चुका तो मान्य करतो की हा माझं चुकलं, आणि दुसरा म्हणतो माझं काही चुकलंच नाही, अरे विद्यार्थीच तू चुकायचाच, है ना. काही वर्षांनी काय होतं,
जो पहिला होता ज्याने चुका मान्य केल्या होत्या तो यशस्वी झाला, आणि दुसरा होता माझं काही चुकलंच नाही असं जो म्हणला तो तिथंच राहिलेला आहे. स्वतःची चूक मान्य करणं हेच प्रगतीचं पहिलं पाऊल आहे. बघा ना, एखादा साधक आहे, तो रोज नामस्मरण करतो, जप करतो, पण त्याच्यामध्ये अहंकार, राग, आळस, मत्सर भरलेला आहे अगदी काठोकाठ. आणि दुसरा साधक आहे, तो प्रथम काय करतो, हे दोष कमी करण्याचा प्रयत्न करतो. अहंकार, राग, लोभ, आळस, मत्सर, वासना हे कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि काळानुसार काय होतं, दुसऱ्याची साधना जास्त फळाला येते. बरोबर आहे का? दुसरा जो साधक आहे ना, ज्याने दोष कमी केले, तो यशस्वी झाला. कारण ईश्वराच्या पेक्षा आधी सुद्धा त्याने काय केलं, मनाचं शुद्धीकरण केलं आणि मग तो ईश्वराकडे गेला. बघा ना, मन शुद्ध ठेवून ज्ञान आम्ही श्रवणच केलं पाहिजे. दुसऱ्याचे दोष पाहण्याऐवजी स्वतःचे दोष आपण शोधले पाहिजेत. दुर्गुणांचा त्याग म्हणजे सद्गुणांचं स्वागत आहे, हे आम्हाला कळालं पाहिजे. भाग्य हे योगायोगाने नव्हे तर स्वभाव परिवर्तनाने निर्माण होतं, ते भाग्य असतं. आणि आत्मपरीक्षणाशिवाय आध्यात्मिक प्रगती बिलकुल होत नाही. म्हणून समर्थांनी हा संपूर्ण या ओवीचा संदेश एका वाक्यात कसं सांगितलं, मन शुद्ध करून जर स्वतःतील दुर्गुण आम्ही ओळखले ना, तरच काहीतरी होणार आहे. कारण करंट्यापणाचा त्याग केल्यानंतरच सद्गुण, यश आणि ईश्वर कृपा आपल्या जीवनामध्ये स्थिर होणार आहे. बघा ना, दुसरी ओवी काय सांगते, पापाकरिता दरिद्र प्राप्त, दरिद्र होते पाप संचित, ऐसीची होत जात क्षण क्षणा. मग समर्थांनी दुसऱ्या ओवीमध्ये सांगितलं की पाप कर्मामुळे माणसाच्या जीवनात दारिद्र्य येते, आणि दारिद्र्य एकदा का आलं की ती अनेकदा पुन्हा चुकीच्या मार्गाला जात असतो. त्यामुळे आणखी पाप साचायला लागतं, वाढत जातं, आणि हा पाप आणि दरिद्र्याचा दुष्ट चक्र प्रत्येक क्षणी वाढत राहतो. बघा ना, दारिद्र्य हा शब्द इथं आलाय की नाही, पाप करिता दरिद्र प्राप्त. तर दरिद्र्य या शब्दाचा अर्थ फक्त पैशाचा अभाव असा नाही. समर्थांच्या दृष्टीने दरिद्री कोण आहे? विवेकाचा दरिद्री, सद्गुणाचा दरिद्री, ज्ञानाचा दरिद्री, समाधानाचा दरिद्री, प्रेमाचा दरिद्री, चरित्राचा दरिद्री. ज्याच्याकडे पैसा आहे पण प्रामाणिकपणा नाही, समाधान नाही, दया नाही, करुणा नाही, तो सुद्धा समर्थांच्या दृष्टीने दरिद्रीच आहे. बघा ना, ही ओवी कर्म सिद्धांताचा अत्यंत गूढ असा नियम सांगते. पाप माणसाला बाहेरून गरीब करत नाही, तर पाप सर्वात आधी आतून माणसाला गरीब करायला लागते. जेव्हा मनातून विवेक, संयम, सत्य, प्रामाणिकपणा निघून जातो ना, तेव्हा माणूस चुकीचे निर्णय घ्यायला लागतो, आणि त्या निर्णयांचे परिणाम म्हणून आर्थिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक दरिद्रता निर्माण होत असतात. यानंतर तो या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पुन्हा खोटे खोटे बोलणे, खोटी फसवणूक, भ्रष्टाचार, चोरी, व्यसन आणि इतर अधर्माचा मार्ग तो स्वीकारतो. आता बघा, सिक्वेन्स आहे. म्हणून काय झालं, पापातून दरिद्रता आली, दरिद्रतातून अजून पाप निर्माण झालं, आणि अजून पापातून अधिकच दरिद्र, असं एक चक्र सुरू झालं, आणि ते चक्र वाढत चाललं. बरं का, समर्थ याच दृष्ट चक्रापासून आम्हाला सावध करत आहेत. बघा ना, भ्रष्टाचाराचं उदाहरण आहे. एक अधिकारी काय करतो, लाच घेण्यासाठी सुरुवात करतो. सुरुवातीला पैसा मिळतो, नंतर तो काय करतो, त्याच पट्टीमध्ये त्याचा खर्च वाढवतो, नंतर त्याचा लोभ अजून वाढतो, मग त्याची भीती वाढते, मग त्याची प्रतिष्ठा कमी होऊन जाते, आणि आणखी पैसा मिळवण्यासाठी तो अधिकचा भ्रष्टाचार करायला जातो, आणि शेवटी काय होतं, पैसा असून सुद्धा त्याला भीती आहे, मनशांती कुठे आहे, आणि मग लोकांच्या नजरेमध्ये असलेला विश्वास त्यांनी हरवलेला आहे, आणि लोक आता त्याचा सन्मान करत नाहीत. हेच काय आहे, आध्यात्मिक दारिद्र्य आहे की नाही. बघा ना, व्यसन आहे, व्यसन. एखादा तरुण काहीतरी व्यसनामध्ये अडकतो, व्यसनामुळे त्याच्याकडे असलेला पैसा संपतो, मग पैसा संपल्यानंतर तो खोटं बोलायला लागतो, घरच्यांची फसवणूक करतो, चोऱ्या करायला लागतो, आणि एक पाप दुसऱ्या पापाला जन्म देत राहतात, आणि एका त्या दुष्ट चक्रामध्ये तो पुन्हा पुन्हा अडकायला लागतो. बरोबर आहे का? आणि मग हीच काय झाली, ती दुष्टचक्र. म्हणून समर्थ काय सांगतात की सद्गुण संपत्ती निर्माण करतात, आणि दुर्गुण हे दरिद्रता निर्माण करत असतात. पापकर्मामुळे मनुष्य धन, विवेक, समाधान आणि सद्गुणांनी दरिद्री होऊन जातो. पापच केली तेवढी,
आणि त्या दरिद्रतेतून सुटण्यासाठी तो पुन्हा काय करतो, पापकर्मच करायला जातो. आणि हे दुष्टचक्र तोडण्याचा एकमेव मार्ग जर काय असेल तर तो आहे प्रामाणिकपणा, सत्कर्म. बरोबर आहे का? बघा तिसरी ओवी, या कारणे करंट लक्षण ऐकोनी त्यागची करणे, म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण. मग काय सांगितलं समर्थांनी, म्हणूनच या करंट माणसाची लक्षणे फक्त श्रवण करू नका, तर ती स्वतःमध्ये जर तसे काही लक्षण दिसत असतील तर त्याचा त्याग करा. एवढं जरी केलं ना तर हळूहळू सद्गुण, भाग्य, ईश्वराची कृपा ही लक्षणं तुमच्या जीवनामध्ये हळूहळू प्रकट होऊ लागतील. समर्थ इथे केवळ ज्ञान देत नाहीत, तर समर्थ एक अपेक्षा ठेवतायत, कृतीची अपेक्षा. फक्त श्रवण नाही, तर त्यासोबत वाचन केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणि तीही पुरेशी नाही आहे, तर जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने बदल घडवायचा असेल तर खरा अभ्यास तुमच्या आमच्याकडे पाहिजे. ही ओवी काय सांगते, आत्मपरीक्षण आणि आत्मपरिवर्तन यांचा मूलमंत्र सांगणारी ओवी आहे. अनेक लोक ग्रंथ वाचतायत, प्रवचन ऐकतायत, निरूपण ऐकतायत, कीर्तन करतायत, पण स्वतःच्या स्वभावामध्ये मात्र बिलकुल बदल घडवत नाहीत. समर्थ म्हणतात की ज्ञानाचे मूल्य ते आचरणात उतरल्यानंतरच असते. जसे एखाद्या रुग्णाला डॉक्टरने औषध दिलं, पण त्या रुग्णाने ते औषध घेतलंच नाही, तर रोग बरा कसा व्हायचा? मग तसंच आहे, श्रीमत दासबोधावरती कितीही निरूपण आपण श्रवण केले, तर मग आळस, अहंकार, राग, मत्सर, लोभ, दंभ, संशय, चिंता, वासना, वाईट सवयी ह्या सोडल्याच नाहीत, तर मग त्या अध्यात्माचा लाभ तो काय? काय केलं मग दासबोधाचं श्रवण करून? काहीच नाही झालं. सांगितलं ना समर्थांनी, आरशाचं उदाहरण, आरशामध्ये चेहऱ्यावरती डाग दिसला है ना, मग ते डाग दिसणं महत्वाचं नाही, महत्वाचं काय, चेहरा धुणं. आत्ताच्या आत्ता ते चेहरा आपण धुतला पाहिजे. तसंच आहे, आपल्या दोषाची जाणीव होणं ही सुरुवात आहे, पण त्या दोषांचा त्याग करणं हीच खरी साधन आहे. बरोबर आहे की? बघा पुढं, एखाद्या कार्यालयामध्ये काय होतं, कंपनीमध्ये वेळेचं महत्व शिकवलं जातं है ना. एक कर्मचारी फक्त त्या वेळेचं महत्व कसं आहे याचं प्रशिक्षण घेतो, आणि दुसरा मात्र प्रत्यक्षपणे वेळ पाळायला सुरुवात करतो. आणि काही दिवसांनी काय होतं, तो जो दुसरा आहे ना, जो वेळेवरती येतोय, त्याला प्रमोशन मिळतं. कारण बदल ज्ञानाने नाही तर कृतीमध्ये दिसले. प्रशिक्षण दोघांनाही दिलं होतं, पण एकानेच पाळलं, त्याने ते कृतीत उतरवलं, म्हणून त्याला प्रमोशन मिळालं. मग या ओवीमध्ये समर्थ सांगतात की दोष ओळखणं पुरेसं नाहीये, तर त्या दोषांचा त्याग करणं तितकंच आवश्यक आहे. सद्गुण शिकवावे लागत नाहीत, दुर्गुण दूर झाले की सद्गुण आपोआप त्या ठिकाणी प्रकट होत असतात. प्रत्येक दिवस एक दुर्गुण कमी करण्याचा प्रयत्न करणे हीच खरी साधना आहे. बरोबर आहे का? आत्मपरिवर्तनाशिवाय अध्यात्म अपूर्ण आहे. ग्रंथ वाचण्यापेक्षा ग्रंथ जगणं अधिक महत्वाचं आहे. बघा ना, आज अनेक जण काय करतात, मोटिवेशनल व्हिडिओ पाहतात, आध्यात्मिक प्रवचन ऐकतात, चांगली पुस्तकं वाचतात, पण राग आहे, आळस आहे, मोबाईलचं व्यसन आहे, अहंकार आहे, असत्य आहे, यांचा त्याग ते करत नाहीत. मग समर्थ सांगतात की ज्ञानाचा संग्रह नकोच आहे, स्वभावाचा बदल हेच खरं यश आहे. दुर्गुणांची केवळ माहिती करून घेऊन उपयोग होणार नाही, तर त्या दुर्गुणांकडे काय केलं पाहिजे, प्रामाणिकपणे त्याग केला पाहिजे त्या दुर्गुणाचा. आणि हा त्याग केल्यानंतरच सद्गुण, यश, कीर्ती, भाग्य, ईश्वर कृपा जीवनामध्ये आपोआप प्रकट होऊ लागतील ना. कधी, जेव्हा दुर्गुणांचा जाणीवपूर्वक प्रामाणिकपणे त्याग केला तर. बघा ना पुढची ओवी, करंट्यास आळस आवडे, यत्न कदापि ना आवडे, त्याची वासना वावडे, अधर्मी सदा. समर्थ सांगतात की करंट माणसाचे पहिले आणि सर्वात मोठे लक्षण म्हणजे आळस. त्याला मेहनत करणे, उद्योग करणे, स्वतःला घडवणे, यासाठी प्रयत्न करणे बिलकुल आवडत नाही. त्यामुळे त्याच्या इच्छा, त्याचे विचार चुकीच्या दिशेने वळालेले असतात. तो सतत अधर्म, अन्याय, चुकीच्या मार्गाकडेच आकर्षित होत असतो. या ओवीमध्ये समर्थांनी आळस हा सर्व दुर्गुणांचा पिता आहे असं स्पष्टपणे सांगितलं. आळस म्हणजे फक्त झोपणे नाही हो. खरा आळस म्हणजे योग्य गोष्ट माहीत असून सुद्धा
ती योग्य गोष्ट न करणे हा खरा आळस. आजचे काम उद्यावरती ढकलून देणे हा खरा आळस. स्वतःमध्ये सुधारणा करण्याची इच्छाच न ठेवणे तो खरा आळस. साधना, अभ्यास, सेवा आणि कर्तव्य यापासून पळ काढणे, पळून जाणे है ना, तो खरा आळस. अशा व्यक्तीला मेहनतीने मिळणारे यश नको असते. मेहनत न करता फळ मात्र त्याला निश्चित हवं असतं, तो आळशी आहे. जेव्हा प्रयत्नांची सवय राहत नाही ना, तेव्हा मन शॉर्टकट शोधू लागतं, काहीतरी शॉर्टकट पाहिजे म्हणतंय. मग यातून काय येतं? खोटेपणा, फसवणूक, भ्रष्टाचार, चोरी, व्यसन आणि इथं अधर्म जन्म घ्यायला लागतो. म्हणून समर्थ सांगतात की आळस आणि अधर्म यांचा थेट संबंध आहे. बघा ना, एक काय विद्यार्थी आहेत, 2 विद्यार्थी आहेत. पहिला विद्यार्थी रोज 2 तास अभ्यास करतो, दुसरा म्हणतो उद्या करीन, परवा करीन. आणि मग परीक्षा जवळ आली की पहिला विद्यार्थी कॉन्फिडेंटली पेपर लिहितो, आत्मविश्वासाने पेपर लिहायला चालू करतो, आणि दुसरा विद्यार्थी काय करतो? कॉपी करायचा विचार करतो, काहीतरी एखादी चिठ्ठी चपाटी खिशात घालून नेण्याचा प्रयत्न करतो. कारण काय झालं? आळसाने त्याला अधर्माकडे ढकललं की नाही, गेला तो अधर्माच्या मार्गाला आळसामुळे, आहे की नाही? नोकरीमध्ये बघा, एक कर्मचारी नवनवीन कौशल्य स्किल्स शिकत राहतो आणि दुसरा म्हणतो आहे ते चाललंय की काय नवीन शिकायचंय. मग काही वर्षांनी काय होतं? जो नवीन नवीन शिकत राहिला ना त्याला प्रमोशन मिळतं, आणि जो म्हणत होता ना काय आता जे चाललंय ते चलू दे, दुसरा मात्र मागे राहिला. आणि तो काय करायला लागला? जो दुसरा होता तो कंपनीला दोष द्यायला लागला ना. मग प्रयत्नांच्या अभावामुळे स्वतःचं भविष्य अडकवून बसला का नाही तो? नाही, त्याची ग्रोथच झाली नाही. डॉक्टर काय म्हणतात की दररोज चालायला जा, पण आळशी व्यक्ती ते बिलकुल करत नाही, जातच नाही चालायला. नंतर मग औषधं, आजार, खर्च वाढू लागतो, है ना. मग त्याचा 5 मिनिटाचा आळस त्याला अनेक वर्षाचं दुःख देऊन गेला. एवढं साधं गणित त्याला नाही समजलं. गेला असता चालायला तर एवढी औषधं, आजार आणि त्याच्यावरती वाढलेला खर्च सगळा टाळला गेला असता, आहे की नाही. बघा या ओवीमध्ये समर्थांनी काय शिकवण दिली. आळस हा फक्त शरीराचा नसून मनाचा सुद्धा आहे. प्रयत्न न करणारा माणूस हळूहळू चुकीच्या मार्गाकडे वळतो, अधर्माकडे वळतो. मेहनत हाच खरा धर्म आहे. शॉर्टकट हा अनेकदा अधर्माची सुरुवात करून देतो. चांगल्या सवयींसाठी प्रयत्न करावे लागतात, वाईट सवयी मात्र सहज लागून जातात. यश, ज्ञान, भक्ती आणि चरित्र यांना पर्याय नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न अत्यंत आवश्यक आहेत. बघा ना, आजचा आळस अनेकदा कुठल्या रूपामध्ये दिसतो बघा. तासन तास सोशल मीडियावरती स्क्रोलिंग करणे आळस आहे. उद्या करेन, परवा करेन, योग करायचा, सूर्यनमस्कार करायचा, जिमला जायचं, उद्या जाऊ, परवा जाऊ, आळस आहे. मेहनती ऐवजी काय पाहिजे? झटपट इन्स्टंट यश पाहिजे, आता लगेच पैसा पाहिजे, आळस आहे. कौशल्य नाही शिकून घ्यायचं, कुठलं स्किलच नाही शिकायचं आणि पगार मात्र मोठा पाहिजे, आळस आहे. साधना नाही, उपासना नाही आणि मनशांती पाहिजे, नाही होणार, आळस आहे. आळशी मन प्रथम प्रयत्न सोडून देतं, नंतर मूल्य सोडून देतं आणि शेवटी स्वतःचं भविष्य गमावून टाकतं, तो आळस. आळस हा करंटेपणाचा मूळ दोष आहे. कारण जो परिश्रम टाळतो त्याच्या इच्छा चुकीच्या दिशेने वळतात आणि हळूहळू अधर्माच्या मार्गावरती तो निघून जातो. बघा, सदा भ्रमिष्ट निदासुरा, उगीची बोले सैरा वैरा, कोणी एकाच्या अंतरा माने चिन्ह. समर्थ काय सांगतायत? करंटा पुरुष, करंटा माणूस हा नेहमी कसा आहे? भ्रमिष्ट असतो, गोंधळलेला हो, विवेक शून्य असतो, दिशाहीन असतो. अशाच अवस्थेमध्ये तो जगत असतो, त्याच्या जीवनाला दिशा नसते. तो आळशी आणि प्रमादी असतो. कसा असतो? उद्धट असतो. बोलताना तो विचार करत नाही, मनात येईल ते बोलतो, अद्वा तद्वा बोलतो. दुसऱ्याच्या भावना, दुसऱ्यांची मनस्थिती, दुसऱ्याची परिस्थिती याचा विचार न करता, संवेदनशीलता न ठेवता तो बोलत असतो. या ओवीमध्ये समर्थांनी मन, वाणी आणि विवेक यांचा परस्पर संबंध दाखवलेला आहे. भ्रमिष्ठ मन दाखवलं की नाही, ज्याच्या मनामध्ये ध्येयच नाही, विवेकच नाही, आत्मचिंतन नाही आहे, त्याच्या मनामध्ये कायम आणि कायम गोंधळच माजलेला असतो. असा मनुष्य आज एक निर्णय घेतो, उद्या दुसरा निर्णय, परवा तिसरा निर्णय. स्थिरता कुठे जीवनामध्ये? बिलकुल नाही आहे. निदसुरा म्हणजे प्रमाद दाखवला. निदसुरा
येथील ही झोप जी आहे ना, है ना, निद्रा दाखवली, ही झोप ही शारीरिक नाही, आध्यात्मिक झोप आहे हो, आध्यात्मिक प्रमाद आहे. सत्य माहीत असून सुद्धा सत्याकडे दुर्लक्ष करणे हे काय आहे? झोपेचंच लक्षण आहे. कर्तव्य माहिती आहे, जबाबदारी माहिती आहे, तरी ती जबाबदारी पार पाडायची नाही, कर्तव्य पूर्ण करायचं नाही, ती सुद्धा आध्यात्मिक झोप आहे. आयुष्य वाया जात आहे, वेळ वाया जातो आहे, हे समजून सुद्धा वेळेवरती जाग न होणे म्हणजे आध्यात्मिक झोप आहे. आणि हीच खरी प्रमादाची अवस्था आहे. सैरा वैरा बोलणे, समर्थ सांगतात की वाणी मनाचा आरसा आहे. बोलणं, ज्याचे मन अस्थिर आहे त्याची वाणी सुद्धा अस्थिरच असते. असा माणूस अफवा पसरवतो बरं का, दुसऱ्याची निंदा करतो, दुसऱ्याचा अपमान करतो, अर्धवट माहितीवरती बाष्कळ बोलतो, प्रत्येक विषयावरती त्याला मत मांडायचंच असतं, सैरा वैरा बोलायचंच असतं. दुसऱ्याचा मनाचा विचार न करणे हे अहंकाराचं लक्षण आहे. जो स्वतःपुरता विचार करतो ना, तो नाती टिकवूच शकत नाही. समर्थ सांगतात की संवेदनशीलता म्हणजे खरा धर्म आहे की नाही. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये एखादा व्यक्ती काय करतो, सोशल मीडियावरती कोणतीही बातमी तपासल्याच्या शिवाय ते फॉरवर्ड करत राहतो, त्याची सत्यता काय तो तपासत नाही, आणि नंतर त्याला समजतं की अरे जे आपण 10 लोकांना पाठवले ते तर सगळं खोटं होतं, आहे की नाही. हेच ते उगेची बोले सैरा वैरा, नुसता सैरा वैरा चाललाय, कधीही त्या गोष्टीची सत्यता तथ्यता तपासायचीच नाही, नुसतं सैरा वैरा. बघा, कार्यालयामध्ये मीटिंग मध्ये एखादा कर्मचारी प्रत्येक विषयावरती त्याला त्याचं मत मांडायचं असतं, बोलायचंच असतं, आणि पूर्ण माहिती नसताना सुद्धा तो ते काहीतरी तिथे बोलून येतो बाष्कळपणे, आणि मग तिथं पूर्ण ऑफिसमध्ये कळतं की याच्यावरती काही विश्वास ठेवायचा नाही, त्याची विश्वासार्हताच निघून जाते. बोलण्यापेक्षा योग्य वेळी योग्य बोलणं महत्वाचं आहे, त्याला कळलंच नव्हतं. बरोबर आहे का. या ओवीमध्ये समर्थांना आपल्याला शिकवण काय दिली बघा. दिशाहीन मनामुळे निर्णय चुकतात. प्रमाद हा आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे, आणि बोलण्यापूर्वी विचार करणे हीच खरी प्रगल्भता आहे. दुसऱ्याच्या भावना समजून घेणे हा सर्वात मोठा सद्गुण आहे. स्थिर मन, संयमी वाणी आणि संवेदनशील हृदय हीच सज्जनांची ओळख आहे. आज अनेक लोक विचार न करता पोस्ट शेअर करतायत, मेसेज फॉरवर्ड करतायत सोशल मीडियावरती, काही त्याच्याबद्दल कुठलाही विचार नाही आहे, आणि पूर्ण माहिती नसताना ते सतत वाद घालतात, वितंडा करतात, आणि दुसऱ्याला दुखावणारी भाषा ते करतात, उद्धट असतात, ते सतत गोंधळामध्ये असतात, स्वतः सतत ते अस्थिरतेमध्ये जगत असतात. ज्याचे मन जागृत आहे, विवेकी आहे, त्याची वाणी मोजकी, सत्य, हितकारक आणि प्रेमळच असते. करंट माणूस हा विवेक शून्य, प्रमादी आणि अस्थिर असतो. तो विचार न करता बोलतो, आणि दुसऱ्याच्या भावना न समजल्यामुळे स्वतःचे संबंध, प्रतिष्ठा आणि जीवन बिघडवून टाकतो. बघा पुढं, लेहो नेने वाचू नेने, सदा वास्तू घेऊन नेने, हिशोब किताबे राखो नेने, धारणा नाही. समर्थ सांगतात की करंटा मनुष्य शिक्षण, ज्ञान, व्यवहार यांची किंमत जाणत नाही. तो वाचन लेखन करीत नाही, योग्य प्रकारे ऐकून समजून घेत नाही, व्यवहाराचा हिशोब नीट ठेवत नाही, आणि कोणतीही गोष्ट मनात टिकवून त्याच्यावरती चिंतन करत नाही. अशा व्यक्तीची प्रगती अत्यंत कठीण, काहीच होऊ शकत नाही. आज ही ओवी फक्त अक्षर ओळखीबद्दलची नाही आहे, तर ज्ञान ग्रहण करण्याच्या वृत्तीबद्दलची ओवी आहे. समर्थांच्या काळात लिहिणे वाचणे म्हणजे केवळ साक्षरता नव्हती हो, तर ज्ञान मिळवणे, ज्ञानावरती विचार करणे आणि ज्ञान जीवनामध्ये उतरवणे हा खरा त्याचा अर्थ होता. या ओवीमध्ये आपल्याला 5 महत्वाचे गुण शिकायला मिळतात. शिकण्याची वृत्ती, जो सतत नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो तो पुढे जातो, आणि जो काही शिकत नाही तो हळूहळू मागे पडायला लागतो. ज्ञानाशिवाय विवेक निर्माण होत नाही. बघा, दुसरा मुद्दा, ऐकण्याची कला. सव दासूत घेऊन येणे म्हणजे काय आहे, कोणीतरी चांगला सल्ला देत असेल तर त्याचा योग्य अर्थ त्याला समजायचाच नसतो. ऐकणे आणि समजणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे कळायला पाहिजे.
व्यवहार कुशलता समर्थ सांगतात की धर्माबरोबर व्यवहाराचा सुद्धा तितकाच त्या ठिकाणी महत्व आहे. जो पैशाचा, वेळेचा, हिशोबाचा, जबाबदारीचा हिशोब ठेवत नाही ना, तो आयुष्यामध्ये अनेक संकटांना आमंत्रण देतो. धारणा म्हणजे शिकलेले लक्षात ठेवणे, त्याच्यावरती मनन करणे, योग्य वेळी त्याचा उपयोग करणे म्हणजे धारणा होय. बरोबर का? रिटेन्शन असं म्हणतात. फक्त ऐकलेले ज्ञान नव्हे तर आचरणात उतरलेले ज्ञान हीच खरी साधन आहे. बघा ना, दोन विद्यार्थी आहेत, व्याख्यानाला जातात, व्याख्यान ऐकतात. एक जण काय करतो, ते व्याख्यान ऐकत असताना नोट्स काढता, टिपणं काढता, पुनरावृत्ती करतात घरी येऊन, आणि दुसरा म्हणतो काय त्याला पाहायचंय, बघू नंतर. मग काय होतं, परीक्षा येते, परीक्षेमध्ये पहिला व्यक्ती यशस्वी होतो. का तर त्याने जेव्हा ज्ञानार्जन तो करत होता तेव्हा त्यानं लिहिलं, समजून घेतलं आणि धारण केलं, म्हणून त्याला हे सगळं शक्य झालं. बरोबर आहे का? बघा ना, एखादा व्यावसायिक आहे, एखाद्या दुकानदाराने काय केलं, रोजचा खर्च आणि उत्पन्न लिहून ठेवलं, आणि दुसऱ्यानं माझ्या सगळं लक्षात राहते, किती गिराईक आलं, किती गेलं, काय आपलं सगळं डोक्यात असते म्हणतो, डोक्यात, असं म्हणत तो काही कुठली नोंद आणि लिखापडी करतच नाही. आणि मग वर्षाच्या अखेरीस पहिल्याला समजतं की आपल्याला एक्झॅक्ट किती प्रॉफिट झालाय, किती नफा झालाय, कारण त्यानं लिहून ठेवलं होतं. आणि दुसरा जे होता ना, ज्याच्या डोक्यात कॅल्क्युलेशन होतं, नंतर त्याला आकड्याचा ताळमेळ लागेना आणि त्याला कळलंच नाही तोटा कधी झाला, वर्ष निघून गेलं. बघा ना, कार्यालयामध्ये जेव्हा बॉस सूचना देत असतो ना, तेव्हा एखादा कर्मचारी ते पटकन लिहून ठेवतो, ह्या वेळेला मीटिंग आहे, ह्या वेळेला कुठं जायचं आहे, कसं करायचं आहे, सगळं तो लिहून ठेवतो. आणि दुसरा काय करतो, लक्ष न देता तो विसरून जातो, आणि मग कामात चुका व्हायला लागतात. का झाल्या चुका? कारण त्याने लिहूनच घेतलं नाही. ज्या गोष्टी लिहून ठेवायला पाहिजे होत्या त्या गोष्टी लिहिल्या नाहीत. त्याला वाटलं आपलं सगळं लक्षात राहील, आणि तो नंतर विसरून गेला. ज्याच्याकडे धारणा नाही ना, त्याच्याकडून चुका व्हायला लागल्या. बघा ना, या ओवी मधून आपल्याला काय शिकायला मिळालं? आजच्या काळातील संदेश समर्थांनी आम्हाला काय दिलाय? आज अनेक लोक आहेत जे सोशल मीडियावरती तासन तास वाचतात, खूप वाचतात, पण हे सोशल मीडियावरच्या वाचण्यापेक्षा ते दर्जेदार पुस्तकं मात्र वाचत नाहीत. ऑनलाईन कोर्स घेतात, पण त्यातलं त्यांना प्रत्यक्षामध्ये काहीही करता येत नाही. ते खर्च करतात, पण आर्थिक नियोजन कधीही करत नाहीत. प्रेरणादायक व्हिडिओ पाहतात, पण त्यातली एकही शिकवण ते अंमलामध्ये आणत नाहीत. समर्थ म्हणतात की ज्ञान जमा करणं पुरेसं नाही, तर ते ज्ञान समजणं, जपणं आणि जगणं हे सर्वात महत्वाचं आहे. जो शिकत नाही, जो समजून घेत नाही, जो व्यवहारामध्ये शिस्त ठेवत नाही, जो ज्ञानाचे मनन करीत नाही, तो स्वतःच्या अज्ञानामुळे प्रगतीपासून वंचित राहतो. बघा, हारवी सांडी फाडी फोडी, विसरे चुके नाना खोडी, भल्याचे संगतीचे आवडी कदापि नाही. मग समर्थ काय सांगतात की करंट मनुष्य अत्यंत निष्काळजी असतो, जो कधीही वस्तू जपून ठेवत नाही, सतत काही ना काहीतरी हरवतो, तोडफोड करतो, वारंवार विसरून जातो, अनेक चुका करत राहतो. एवढंच नव्हे तर त्याला चांगल्या विवेकी आणि सज्जन लोकांच्या सहवासाची सुद्धा आवड नसते. समर्थ इथं सांगतात की निष्काळजीपणा आणि कुसंग हे करंटपणाचे दोन मोठे दोष समर्थांनी दाखवले. निष्काळजीपणा हा बाह्य नव्हे तर अंतर्मनाचा दोष आहे. जो मनुष्य वस्तू जपू शकत नाही, तो वेळ कशी जपू शकेल? जो वेळ जपू शकत नाही, तो संधी काय करतो? गमावून टाकतो. आणि जो संधी गमावतो, तो आयुष्यभर फक्त आणि फक्त नशिबालाच दोष देत राहतो. समर्थ सांगतात की अव्यवस्थित जीवन हे अस्थिर मनाचे प्रतिबिंब आहे. विसरणं म्हणजे स्मरणशक्ती कमी झाली असा अर्थ होत नाही. विसरणं म्हणजे काही कर्तव्याचा विसर पडणं, दिलेला शब्द विसरणं, उपकार विसरणं, जीवनाचं ध्येय विसरणं, आणि असा मनुष्य विश्वासार्ह राहतच नाही. म्हणून समर्थ सांगतात की सज्जन संघाची नावड या ओळीमध्ये सर्वात गंभीर भाग जर काय असेल तर तो आहे. वाईट माणसाला चांगल्या लोकांमध्ये अस्वस्थ व्हायला होतं, तिथं बसूच वाटत नाही, कारण सज्जनांच्या उपस्थितीमध्ये त्याला स्वतःचे दोष दाखवले जातात. म्हणून तो अशा लोकांपासून पळू लागतो, दूर जातो, आणि स्वतःसारख्या दुर्गुणी लोकांमध्ये तो रमत रमत बसतो. बघा, तिकडे चालतं त्याचं मस्त मजा मस्ती, टाळ्या चपाट्या तिकडे चालू असतं.
त्यामुळे काय होतं, त्यांची जी अधोगती चालली होती ना, ती अधिक वेगाने त्यांची अधोगती आता चालू झाली. बघा ना, एक विद्यार्थी आहे, तो पुस्तकं हरवतो, गृहपाठ विसरतो, वेळेवर अभ्यास करत नाही. आणि मग अशा विद्यार्थ्याचे मित्र कोण असतात? अभ्यास करणारे मित्र असतात का? नाही. जे असेच विद्यार्थी आहेत, जे अभ्यास करत नाही, स्वाध्याय करीत नाहीत, गृहपाठ करीत नाहीत, त्यांच्याकडेच तो जातो. बरोबर आहे का? आणि अभ्यास करणाऱ्या मित्रांपासून तो दूर राहायला लागतो आणि परीक्षेत अपयश आल्यानंतर तो म्हणतो, माझं नशीबच फुटलं होतं. आणि प्रत्यक्षात कारण काय? अरे नशीब नव्हतं, तूच निष्काळजीपणा केला होतास. बघा ना, एखाद्या कर्मचारी आहे ऑफिसमध्ये काम करणारा, महत्वाची फाईलच विसरून गेला, हरवूनच आला, महत्वाची फाईल कुठं तर ठेवून आला, ईमेलला उत्तर द्यायला विसरला, वेळच नाही. आता मीटिंगला सांगितलं होतं वेळेवरती याला, वेळेवर आलाच नाही. मग काय झालं, शिस्तबद्ध सहकार्याऐवजी काम चुकार लोकांच्या सहवासामध्ये त्याला जास्त आनंद वाटू लागला. आणि अशा व्यक्तीवरती मोठी जबाबदारी कधी कोण सोपवेल का? अजिबात नाही. बघा ना, या ओवीमधून आपल्याला काय शिकवण मिळाली? निष्काळजीपणा हा छोटा दोष नसून प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. वेळ, वस्तू, नाती जपणारा मनुष्यच विश्वासार्ह बनत असतो. सततच्या चुका सुधारल्या नाहीत तर त्याच चुका तुमचा स्वभाव बनून जातात. सज्जनांची संगत ही जीवन बदलणारी एक अद्भुत अशी शक्ती आहे बरं का. चांगल्या लोकांचा सहवास टाळणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीचे दार स्वतःहून बंद करून घेणे. बरोबर ना? आज निष्काळजीपणा कशा स्वरूपामध्ये दिसतो? मोबाईलमध्ये सतत वेळ घालवतो तो निष्काळजी, महत्वाच्या गोष्टी पुढे ढकलतो तो निष्काळजी आहे, दिलेला शब्द न पाळणे म्हणजे निष्काळजीपणा आहे, आर्थिक कागदपत्र, पासवर्ड म्हणजे आपली दिलेली वेळ यांची काळजीच नाहीये त्याला, आरोग्याची काळजी नाहीये. प्रेरणादायी सकारात्मक लोकांच्या ऐवजी त्याला नकारात्मक संगती जर तो निवडत असेल तर तो निष्काळजी आहे. जो स्वतःचे जीवन, स्वतःची वेळ, स्वतःची संगत जपतो तोच खऱ्या अर्थाने भाग्यवान बनतो. समर्थ सांगतात की निष्काळजीपणा, वारंवार चुका करणे, वस्तू, वेळ, कर्तव्य न जपणे, सज्जनांच्या सहवासाची नावड ही करंट्याची ठळक लक्षणे आहेत. नमूद करून घ्या. तर शिस्त, जागरूकता आणि सत्संग हे प्रगतीचे खरे आधार आहेत. बघा ना पुढची ओवी. चाटगडी मिळविले, कुकर्मी मित्र केले, खट नट एकवटले, चोरटे पापी. समर्थ सांगतात की करंट मनुष्य स्वतःभोवती सज्जन नव्हे तर त्याचीच खुशामत करणारे, त्याच्यासारखेच स्वार्थी, त्याच्यासारखे वाईट कृत्य करणारे, त्याच्यासारखे कपटी, त्याच्यासारखे भांडखोर आणि पापी लोकांना तो गोळा करतो. जशी त्याची स्वतःची वृत्ती असते ना, तशीच त्याची संगत असते आणि त्याची संगतच त्याच्या अधोगतीचे कारण बनतं. या ओवीमध्ये समर्थांनी संगतीचे महत्व अत्यंत प्रभावीपणे सांगितलं. माणूस आपल्या मित्रांसारखाच बनतो. समर्थांच्या म्हणजे जो मूलभूत संदेश आहे ना, संगत स्वभाव घडवते हो. तुमचा आमचा स्वभाव कसा आहे? आपल्या संगतीनुसार घडलाय. ज्याला सत्य आवडते तो सत्यप्रिय लोक शोधतो, ज्याला स्वार्थ आवडतो तो स्वार्थी लोकांच्या सहवासामध्ये राहतो. बरोबर आहे का? चापलूस माणसे सर्वात जास्त धोकादायक असतात. चाटुदार व्यक्ती असतात ना, चुकांवरती कधीच बोट ठेवत नाहीत. ती ती अशी व्यक्ती काय म्हणते, तुम्हीच बरोबर आहे, या जगात तुमच्या इतकं बरोबर कोणीच नाही, तुमच्यात काही दोषच नाही आणि तुमच्यासारखा कोणी या जगात होऊच शकत नाही. आणि अशा लोकांमुळे अहंकार वाढायला लागतो आणि विवेक नष्ट होऊन जातो. जो तुमची स्तुती करतो तो नेहमी तुमचा हितचिंतकच असेल असं नाही, पण जो तुमची चूक प्रेमाने दाखवतो तो मात्र तुमचा खरा मित्र आहे. कुसंग म्हणजे आध्यात्मिक विष समर्थांनी दाखवलं. वाईट संगतीचा परिणाम हळूहळू वाढत जातो. सुरुवातीला आपण फक्त त्यांच्यासोबत बसतो, उठतो, बोलतो है ना, त्याच्यानंतर आपलं वर्तन, आपलं विचार सुद्धा त्यांच्यासारखंच व्हायला लागतं आणि शेवटी एक ना एक दिवस आपली गणना त्यांच्यामध्येच व्हायला लागते. होते की नाही? बघा ना, एखाद्या कार्यालयामध्ये एका कर्मचाऱ्याभोवती नेहमी खुशामत करणारी लोक त्याच्या मागे पुढे असतात. कोणी त्याला त्याची चूक सांगायला जात नाही. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या निर्णयामध्ये चुका वाढतात आणि एक दिवस त्याची प्रतिमा खराब होऊन जाते. बरोबर आहे का? या ओवीतून मुख्य शिकवण काय मिळाली? जशी संगत असते तसा स्वभाव होतो, जसा संग तसा रंग असतो.
खुशामत करणारा मित्र हा कायम आपला हितचिंतकच असेल असं नाही. सत्य सांगणारा मित्र हा अमूल्य आहे, तो आपल्याला सापडलेला हिरा आहे बरं का, जपून ठेवा. कुसंग हळूहळू चरित्र नष्ट करून टाकतो. सत्संग जीवनाला उन्नत करतो. समर्थांनी काय सांगितलं? आज कुसंग म्हणजे फक्त वाईट मित्र नाही आहे, तर चुकीचे सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर म्हणजे कुसंग. व्यसनाला प्रोत्साहन देणारे जर कोणी करत असेल तर तो कुसंग. भ्रष्ट विचारसरणी म्हणजे कुसंग. सतत नकारात्मक विचार पसरवणारे लोक म्हणजे कुसंग. स्वार्थासाठी जवळ येणारी चापलूस लोक म्हणजे कुसंग. तुमच्या म्हणजे 5 जवळच्या व्यक्ती पाहिल्या है ना, म्हणजे अत्यंत जवळच्या असे घनिष्ठ मित्र वगैरे पाहिलं तर तुमचे भविष्य कसे असेल याचा अंदाज सहज बांधता येतो बरं का. 5च व्यक्ती सांगा, जास्त नाही. वाईट माणूस आधी काय करतो? वाईट संगत निवडतो. तो स्वतः वाईट वृत्ती जोपासतो, मग त्या वृत्तीला अनुरूप लोक आपोआप त्याच्या आजूबाजूला जमा व्हायला सुरुवात होते. संगत जर बदलायची असेल तर सर्वप्रथम स्वतःची वृत्ती बदलावी लागते. करंटा माणूस चापलूस, कपटी, पापकर्मी लोकांची संगत करतो, कारण जशी अंतःकरणाची वृत्ती असते तशीच त्याची संगत असते. सत्संग उन्नतीकडे नेतो, तर कुसंग निश्चितपणे अधोगतीकडे घेऊन जातो. ज्यासी त्यासी कळकटा, स्वये सदाचा चोरटा, परघातकी धाटा मोठा, वाटापाडी. मग काय सांगितलं समर्थांनी? करंटा माणूस प्रत्येकाशी वाद घालत बसतो. स्वतः प्रामाणिक तर नसतोच, पण इतरांकडून सुद्धा प्रामाणिकपणाची तो अपेक्षा करत नाही. तो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान करतो, लोकांमध्ये फूट पाडतो आणि इतरांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतो. या ओवीमध्ये समर्थांनी करंट माणसाच्या सामाजिक स्वभावाचे वर्णन करून सांगितलं. कटकट करणारा स्वभाव असतो त्याचा. असा माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये वाद शोधत असतो. घरामध्ये वाद घालतो, कार्यालयामध्ये वाद घालतो, समाजामध्ये वाद घालतो, भावकीमध्ये वाद घालतो, बांधावर वाद घालतो, चौकात वाद घालतो. त्याला समाधानापेक्षा संघर्ष अधिक आवडत असतो. तो करंटा. समर्थांच्या मते ज्याच्या मनामध्ये शांतता नसते ना, तोच बाहेर सुद्धा अशांतता निर्माण करत असतो. चोरटा स्वभाव असतो त्याचा. इथे जो चोरटा हा शब्द आहे ना, तो फक्त पैशाच्या चोरीच्या संबंधासाठी नाही आहे. दुसऱ्याच्या श्रेयाची चोरी करतो तो चोरटा. दुसऱ्याच्या कल्पना स्वतःच्या नावावरती खपवतो तो चोरटा. दुसऱ्याच्या वेळेची चोरी करतो तो चोरटा. दुसऱ्याच्या विश्वासाची चोरी करतो तो चोरटा. अप्रामाणिकपणा हेच त्याचे खरे लक्षण असते. परघातकी म्हणजे कसा? माझा फायदा झाला नाही तरी चालेल, पण दुसऱ्याचे नुकसान मात्र नक्की झालं पाहिजे, म्हणजे तो परघातकी. ही वृत्ती मत्सरातून जन्माला येते. समर्थांच्या दृष्टीने ही अत्यंत घातक अशी मनोवृत्ती आहे. फूट पाडणे. असा माणूस मित्रांमध्ये गैरसमज निर्माण करून फूट पाडतो, कुटुंबामध्ये भांडण लावून फूट पाडतो, संस्थेमध्ये गटबाजी करून संस्थेमध्येच फूट पाडतो, पक्षामध्येच फूट पाडतो, कारण त्याला एकता सहन होत नाही. बघा ना, एखाद्या कार्यालयामध्ये एखादा कर्मचारी स्वतः मेहनत करत नाही आणि दुसऱ्याची प्रमोशन होऊ नये, पदोन्नती होऊ नये म्हणून काहीतरी अफवा पसरवतो. ही परघातकी अशी वृत्ती आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती एका सदस्याचे बोलणे दुसऱ्या सदस्याला सांगून त्यांच्यामध्ये भांडण लावतं आणि हळूहळू संपूर्ण कुटुंबामध्ये मतभेद निर्माण व्हायला लागतात. हीच काय होती? ती वाटापाडी है ना, हीच वाटापाडी होती. या ओवीमधला मुख्य संदेश काय आहे? वाद वाढवणारा माणूस कधीच शांत राहू शकत नाही. अप्रामाणिकपणा हा चरित्राचा सर्वात मोठा शत्रू आहे. दुसऱ्याच्या प्रगतीचा मत्सर स्वतःच्या प्रगतीला अडवतो. फूट पाडणे हे समाजघातक आहे. सज्जन माणूस जोडतो आणि दुर्जन माणूस तोडतच राहतो, फक्त तोडत असतो. बघा ना, आजच्या काळामध्ये सुद्धा ही ओवी अत्यंत लागू पडते. सोशल मीडियावरती द्वेष पसरवणे, ऑफिसमध्ये पॉलिटिक्स करणे, नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करणे, दुसऱ्यांचे श्रेय स्वतःच्या नावावरती घेणे आणि पुढे जाण्याऐवजी दुसऱ्याला खाली खेचणं.
समर्थ सांगतात की स्वतः उंच होण्यासाठी दुसऱ्याला खाली खेचू नका, स्वतःची गुणवत्ता वाढवा. तिथं तुम्हाला कुणी अडवलंय का? नाही. करंटा माणूस सतत वाद घालतो, अप्रामाणिकपणे बोलतो, दुसऱ्याचे नुकसान करतो आणि लोकांमध्ये फूट पाडतो. तर सज्जन मनुष्य हा प्रामाणिकपणा, ऐक्य आणि परहित याद्वारे समाजाला उन्नत करतो, घडवतो. बघा, दीर्घ सूचना सुचोचिना, न्यायनीती हे रुचेना, पराभिळासी वासना निरंतर. मग इथं काय सांगितलं? करंट माणसाला दूरदृष्टी नसते. तो स्वतःच्या कृतीचा उद्यावर काय परिणाम होईल याचा विचार तो करत नाही. त्याला न्याय, नीती आणि प्रामाणिकपणा बिलकुल आवडत नाही. त्याच्या मनात सतत दुसऱ्याचे मिळवण्याचा, दुसऱ्याचा हक्क हिसकावून घेण्याचा किंवा दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करण्याचीच इच्छा निर्माण झालेली असते. ही ओवी विवेक, नैतिकता आणि लोभ यावरती अत्यंत सखोल असं भाष्य करते. समर्थ करंटेपणाचे 3 मूळ कारण सांगतात बघा. दूरदृष्टीचा अभाव, न्यायनीतीची निवड आणि पराभिलाषा, है ना, दुसऱ्याची अभिलाषा. त्यातलं पहिलं बघू. दूरदृष्टीचा अभाव म्हणजे त्याच्याकडे दीर्घ सूचना. विवेकी मनुष्य स्वतःला विचारतो, आज जी मी कर्म करतोय ना, ह्या कर्माने मी 5 वर्षांनी कुठे असेल? आज जो मी निर्णय घेतोय ना, या निर्णयाचा माझ्या कुटुंबावर, समाजावर, माझ्या आतल्या आत्म्यावरती काय परिणाम होईल हा तो विचार करतो बरं का. करंट मात्र काय करतो? फक्त क्षणिक सुख पाहतो. तो भविष्याचा विचारच करत नाही आणि क्षणिक सुख अनेकदा दीर्घकालीन दुःखाचे कारण ठरतात. बरोबर आहे का? न्यायनीतीची निवड. समर्थ म्हणतात की ज्याला सत्याचा मार्ग कठीण वाटतो तो असत्याचा मार्ग सोपा समजतो. असत्याने पैसा मिळवू लागतो, सत्ता मिळवू लागतो, परंतु त्याला शांत झोप आणि अंतःकरणाची शांतता कधीही मिळत नाही. धर्म म्हणजे फक्त पूजा नव्हे हो. धर्म म्हणजे प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक व्यवहारामध्ये न्याय आणि प्रामाणिकपणा ठेवणं म्हणजे धर्म आहे. पराभिलाषा म्हणजे दुसऱ्याच्या वस्तूची अपेक्षा. पराभिलाषा म्हणजे माझ्याकडे जे आहे त्यामध्ये समाधान नाही, दुसऱ्याकडे जे आहे तेच मला हवं आहे. आणि यातून जन्म घेतात मत्सर, लोभ, भ्रष्टाचार, फसवणूक, चोरी, विश्वासघात. समाधानी मनामध्ये पराभिलाषा राहत नाही. बरोबर आहे का? त्यासाठी मन समाधानी पाहिजे. बघा ना काय होतंय. आध्यात्मिक उदाहरण पाहू. एक साधक दुसऱ्या साधकाची आध्यात्मिक अनुभव ऐकून प्रेरणा घेतो आणि तर काय करतो, दुसरा साधक एखाद्याची मत्सर करायला जातो, है ना. त्यातून काय होतं, पहिला जो साधक आहे ना, ज्यांनी दुसऱ्याची अनुभव कथा ऐकून प्रेरणा घेतली, तो पुढे निघून गेला आणि दुसरा मात्र मत्सरामध्येच अडकून पडलेला आहे. या ओवीमधून आपल्याला शिकवण काय मिळाली? दूरदृष्टी हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. न्याय नीती सोडून मिळालेले यश कधी टिकत नाही. दुसऱ्याचे पाहून लोभ करण्यापेक्षा स्वतःची पात्रता आम्ही वाढवली पाहिजे. समाधान हेच लोभावरचे सर्वात प्रभावी असे औषध आहे. विवेकाने घेतलेले निर्णय आयुष्य घडवतो आणि लोभाने घेतलेले निर्णय आयुष्य बिघडवतो. ही ओवी आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. झटपट श्रीमंत होण्याची योजना आली, ऑनलाईन फसवणूक झाली, भ्रष्टाचार झाला, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर केला आणि सोशल मीडियावरती इतरांचे पाहून काय केलं, स्वतःबद्दल त्याने अनसॅटिस्फॅक्शन त्याच्याकडे निर्माण झालं, असमाधान आलं. समर्थ सांगतात की दुसऱ्याचे भाग्य पाहण्यात आयुष्य वाया घालवू नका. स्वतःची पात्रता त्या लेवलला न्या. आयुष्यामध्ये गुंतून राहा. ज्याच्याकडे दूरदृष्टी नसते तो न्याय सोडतो. जो न्याय सोडतो त्याच्या मनामध्ये लोभ वाढतो आणि लोभ शेवटी त्याचा विनाश करून टाकतो. करंटा माणूस भविष्याचा विचार करत नाही, न्यायनीतीचा तिरस्कार करतो, सतत दुसऱ्यांची संपत्ती, यश किंवा अधिकाराची लालसा बाळगतो. तर विवेकी मनुष्य दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि समाधान यावर आपले जीवन उभा करतो. बघा ना, आळसे शरीर पाळिले परंतु पोटे विण गेले, सुडके मिळेनासे झाले पांगराया. समर्थांनी काय सांगितलं? जो माणूस परिश्रम करण्याऐवजी सतत आराम, आळस आणि सुखोपयोगी जीवनाच्या मागे धावतो
त्याच्यावर अशी वेळ येते की त्याला स्वतःचे पोट भरणे कठीण होते. इतकंच काय, अंग झाकण्यासाठी त्याला वस्त्र सुद्धा मिळत नाहीत. समर्थ इथे आळसाचे अंतिम परिणाम दाखवतात. समर्थांनी काय सांगितलं होतं मागच्या ओळीमध्ये? आळस हा करंटपणाचा मूळ दोष आहे. मूळच दाखवलं ना करंटेपणाचं, आळस. आता समर्थ सांगतात की आळसाचा शेवट कसा असतो. बघा ना, शरीराचे लाड आत्म्याचे नुकसान, है ना. आळसे शरीर पाळले, याचा अर्थ फक्त विश्रांती घेणे नाही. याचा अर्थ होतो सतत आराम शोधणे, कष्ट टाळणे, कर्तव्यापासून पळणे, सुख सोयींची सवय लावून घेणे. आणि असा माणूस शरीराला सुख देतो, पण भविष्यामध्ये तो दुःखच भोगत असणार आहे. परिश्रमाशिवाय उपजीविका नाही. समर्थांचा नियम स्पष्ट आहे. ज्याने श्रम टाळले, ज्यांनी परिश्रम टाळले, त्यांनी संपन्न होण्याचा, समृद्धीचा अधिकारच गमावून टाकलेला आहे. निसर्गामध्ये पाहना, पक्षी सकाळी अन्नासाठी उडत उडत जातात की नाही बाहेर. मुंगी दिवसभर कष्ट करते की नाही. मधमाशी मेहनत करून मध गोळा करते की नाही. निसर्गामध्ये आळशीपणाला स्थान आहे का? सगळे ऍक्टिव्ह आहेत, आळशी कोणीच नाही आहे. समर्थ सांगतात की ते पोट म्हणजे केवळ अन्न नाही आहे, तर मनाचे समाधान, आत्म्याची तृप्ती आणि भक्तीची संपत्ती. जो साधना करीत नाही त्याला आध्यात्मिक भूक लागलेली असते. बघा ना, काय झालंय या ओवीमधून आपण काय शिकलो? शरीराला आराम देताना भविष्याची उपेक्षा करू नका. परिश्रमाशिवाय सन्माननीय जीवन मिळणार नाही. आजचा आळस उद्याचे दारिद्र्य निर्माण करतो. वेळेवर केलेला उद्योग हीच खरी संपत्ती आहे. आणि शरीरापेक्षा कर्तव्याला आम्ही प्राधान्य दिलंच पाहिजे. आज अनेकदा आपल्याला आळस कसा दिसतो बघा. तासन तास मोबाईलवरती पडलाय, आळस आहे. नवीन कौशल्य शिकणं टाळू लागलाय, आळस आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी पुढे ढकलली आहे, आळस आहे. काम पुढे ढकलण्याची काय आहे, सवय झाली आहे त्याला. मेहनतीपेक्षा झटपट यशाची अपेक्षा. आरामाची सुरुवात है ना, आरामाची सवय सुरुवातीला सुख देते खरं, पण नंतर शेवटी ती गरिबी, परावलंबन आणि पश्चाताप देऊन जाते. आळशी माणूस वर्तमानामध्ये काय करतो, शरीराचे सगळं लाड पुरवून टाकतो आणि भविष्यामध्ये त्याच शरीराला अन्न आणि वस्त्र मिळवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतो. जो आळसामुळे कष्ट टाळतो आणि शरीराच्या सुखामध्ये रमतो, तो शेवटी उदरनिर्वाहाची साधनेही गमावून बसतो. म्हणून परिश्रम हेच जीवन आणि सन्मान आणि समृद्धी हेच त्याचे खरे आधार आहेत. पुढची ओवी बघा. आळसे शरीर पाळी, अखंड कुंसी कांडोळी, निद्रेचे पाडी सुकाळी आपण असे. करंटा माणूस शरीराला कामाची सवय कधी लावत नाही. तो सतत आराम शोधतो, निष्क्रिय पडून राहतो, अति झोपेत आयुष्य घालवून टाकतो. त्याला कष्ट करण्याच्या पेक्षा आरामच अधिक प्रिय असतो. या ओवीमध्ये समर्थांनी प्रमाद म्हणजे आळशी वृत्ती हा आध्यात्मिक जीवनातील सर्वात मोठा शत्रू असल्याचं सांगितलं बघा. ही ओवी फक्त झोप घेणाऱ्या व्यक्तीबद्दल नाहीये, तर कर्तव्यापासून पळणाऱ्या मनोवृत्तीबद्दल जास्त समर्पक वाटते. शरीराचे लाड म्हणजे काय? शरीराची काळजी घेणे चुकीचं नाहीये, मान्य. परंतु आरामाची सवय, मेहनतीचा तिरस्कार, प्रत्येक काम पुढे ढकलणे, सुखसोयीची गुलामी करणे हे शरीर पाळणं झालं. ज्याचे शरीर मनावरती राज्य करते ना, तो कधीच मोठे निर्णय घेऊ शकत नाही. अखंड कुंसी कांडोळी याचा अर्थ खूप मोठा आहे. याचा अर्थ फक्त अंथरुणावरून पडून राहणं नाही आहे ना, नुसतंच ह्या कुशीवरनं त्या कुशीवर, ह्या कुशीवर असं त्याचं चाललंय, असा अर्थ होत नाही. तर आजच्या काळामध्ये कसं होतं, तासनतास मोबाईल स्क्रोल करणे, काही म्हणजे उत्पादक प्रोडक्टिव्ह कामच नाहीये त्याच्याकडे, नाही, नुसता आळस, नुसता वेळ वाया घालवतोय. नंतर करू, बघू, राहिलं राहू दे, चाललंय चालू दे, अशी भूमिका असते. शरीर पडलेले असो वा मन निष्क्रिय असो, दोन्ही आळसच आहे ना, है की नाही. अति निद्रा योगशास्त्रामध्ये, संत वाङ्मयामध्ये अति झोप ही तमोगुणाची लक्षण आहे. योग्य विश्रांती आवश्यकच आहे, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण अति झोप
एवढी झोप कसली लागली? काळ झोप आहे का काय? अति झोप मनाची जागरूकता, उत्साह आणि विवेक कमी करते. समर्थांचा विरोध झोपेला नाहीये, तर त्या झोपेमागे असलेल्या प्रमादाला विरोध आहे. बघा ना, एखादा विद्यार्थी सकाळी अभ्यासासाठी गजर लावून उठतो. गजर वाजल्यावरती तो म्हणतो आणखी 5 मिनिटं झोपतो. मग ती 5 मिनिटं 1 तास होतात आणि मग हळूहळू त्याचं अभ्यास मागं पडतो. आणि काय झालं, आळसानं त्याचं भविष्य चोरून नेलं, चोरून. एखाद्या कार्यालयामध्ये बघा, एखादा कर्मचारी सुट्टीच्या दिवशी विश्रांती घेतो, हे योग्य आहे, अगदी बरोबर आहे, घेतलीच पाहिजे. सुट्टी आहे ती विश्रांतीसाठीच आहे. पण दुसरा काय करतो, रोजचं काम पुढे ढकलून देतो, महत्वाची कामं वेळेवर पूर्ण करून देतच नाही. मग त्याची प्रतिमा खराब होते की नाही? एखादा डॉक्टर सांगतो ना, रोज व्यायाम करा, रोज व्यायाम करा. व्यक्ती म्हणतो उद्यापासून करतो डॉक्टर साहेब, परवापासून करतो. महिना जातो, वर्ष जातं आणि मग काय होतं, वजन वाढतं, मधुमेह होतो, बीपी वाढतो. असलं काय का होतं. शरीराचे खरे पालन हे आरामाने नाही, तर शरीराचे खरे पालन हे शिस्तीने होत असते. ही ओवी आपल्याला काय सांगते, शरीराचे लाड आणि शरीराची काळजी यामध्ये फरक आहे. शरीराला आराम आवश्यक आहे, पण त्या आरामाची गुलामी अत्यंत घातक आहे. अति झोप आणि निष्क्रियता आयुष्याची ऊर्जा कमी करून टाकतं. शिस्तबद्ध दिनचर्या ही यश आणि साधनेचा पाया आहे. कर्तव्याला प्राधान्य देणारा माणूस जीवनामध्ये उन्नती करतो. बघा ना, आज अखंड कुंसी कांडोळी अनेक प्रकारे आपल्याला काय दिसतं, तासन तास सोशल मीडियावरती, OTT वरती पडून राहिलेला आहे. सकाळी उशिरा उठण्याची सवय, व्यायाम साधना न करता ते फक्त पुढे ढकलत राहायचं. उद्यापासून व्यायाम करू, उद्यापासून उपासना करू, उद्यापासून सूर्यनमस्कार करू. मूड आला की काम करेन, माझा मूड नाही, अशी वृत्ती आहे की नाही? आळशी माणूस वेळ मारून नेतो, पण प्रत्यक्षात वेळच त्याचं आयुष्य मारून नेत असते, हे त्याला कळत नाही. ज्याला शरीराच्या आरामाची सवय लागते ना, त्याच्याकडून कर्तव्य, परिश्रम आणि साधना हळूहळू निघून जाते. शरीराला शिस्त लावली की मन जागृत होते आणि मन जागृत झालं की यशस्वी जीवन आपोआप यायला लागते. बघा, करंटा माणूस जो आहे ना, तो शरीराच्या सुखामध्ये आणि अति झोपेमध्ये आयुष्य घालवून टाकतो. पण जो शरीराला शिस्त लावून परिश्रम, उद्योग आणि साधना करतो, तोच खऱ्या अर्थाने भाग्यवान आणि यशस्वी होतो. बघा पुढची उभी, जनासी मित्री करेना, कठीण शब्द बोलेना ना, मूर्खपणे आवरेना कोणी एकासी. करंटा माणूस कसा आहे, लोकांशी प्रेमाने बिलकुल वागत नाही. त्याची वाणी जी आहे, त्याचं बोलणं जे आहे ते नेहमी कठोर असतं, टोचणारं असतं आणि दुखावणारं सुद्धा असतं. स्वतःच्या अज्ञानामुळे त्याला आपल्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवता येतच नाही. त्यामुळे तो नकळत सर्वांपासून दूर गेलेला असतो. ही ओवी समर्थांनी वाणी आणि संबंध यामध्ये असलेला गूढ संबंध दाखवला, यांचं गूढ सांगितलं. माणसाची खरी ओळख त्याच्या संपत्तीने नाही, तर त्याच्या वाणीने होत असते. जनासी मित्री करेना, ही तर मित्री म्हणजे मैत्री आहे. मित्र बनवणे नाही, फक्त मैत्री करणे म्हणजे मित्र बनवणे नाही, तर प्रेमाने वागणे, सहकार्य करणे, दुसऱ्याचा आदर करणे, विश्वास निर्माण करणे. ज्याच्याकडे नम्रता नसते त्याच्याकडे नाती टिकत नाहीत. समर्थ सांगतात की तलवारीची जखम एक वेळ भरून निघते, पण शब्दांची जखम भरून निघत नाही, ती आयुष्यभर तशीच भळभळीत राहते. कठोर वाणी नाते तोडते, विश्वास नष्ट करते, प्रेम कमी करते आणि अहंकार वाढवते, ती कठोर वाणी. म्हणून संतांनी नेहमी सत्य, प्रिय आणि हितकारक वाणी बोलण्याचा उपदेश केलेला आहे. बघा ना, ही ओवी आपल्याला काय सांगते, मैत्री जिंकायची असेल तर अहंकार सोडावा लागतो. कठोर वाणीपेक्षा मृदू वाणी अधिक प्रभावी असते. वाणीवर नियंत्रण म्हणजे आत्मसंयम. लोकांना दुखावून कोणीही मोठा होत नाही. प्रेम, नम्रता आणि आदर हीच नात्यांची खरी संपत्ती आहे. बघा ना, माणूस आपल्या शब्दांनी लोकांच्या जवळ येतो आणि कायमचा दूरही ओढला जातो. आपल्याला ठरवायचं आपल्याला काय करायचं आपल्या शब्दांनी. कठोर वाणी या ओवीचा गाभा समर्थांनी अत्यंत सुंदर आणि
करून दिलेला आहे. ज्याच्या वाणीमध्ये नम्रता असते त्याच्या जीवनामध्ये मैत्री, विश्वास आणि प्रेम वाढते. पण ज्याची वाणी कठोर असते तो स्वतःच्या आनंदाचा आणि नात्यांचा शत्रू बनलेला असतो. करंटा माणूस प्रेमाने न बघता कठोर वाणीने सर्वांना दुखावतो, तर विवेकी मनुष्य हा नेहमी नम्र, संयमी आणि हितकारक वाणीने लोकांची मने जिंकतो. बघा पुढं, पवित्र लोकांमध्ये भिडावे, वेगळ्यांमध्ये निशंक धावे, सदा मानापासून भावे, जननिंद क्रिया. मग समर्थांनी काय सांगितलं? करंट माणसाला सज्जन, संत, सद्गुणी लोकांच्या सहवासामध्ये जायची लाजच वाटते. पण वाईट वाईट लोक आहेत, व्यसनी लोक आहेत, अधर्मी लोक आहेत, त्यांच्या सहवासामध्ये तो निर्धास्तपणे वावरत असतो. बघा, त्याला समाजामध्ये निंदनीय असणाऱ्या, समाजाने निंदनीय समजल्या गेलेल्या कृत्यालाही तो मनापासून आवडीने स्वीकारत असतो. बघा ना, ही ओवी सांगते संगती आणि मनाची आवड यांचा अत्यंत सूक्ष्म नियम सांगते. समर्थ फक्त बाह्य वर्तन सांगत नाहीये, तर मनाची दिशा दाखवतात. वाईट माणसाला संतांच्या सहवासामध्ये, सज्जनांच्या सहवासामध्ये अस्वस्थ वाटतं. कारण नाही त्याला, संतांचे जीवन त्याला स्वतःचे दोष दाखवतात. सज्जनांचा सहवास त्याच्या अंतरात्म्याला जागा करतो. सत्य ऐकण्याची तयारी नसल्यामुळे तो तिथून उठून पळत सुटतो, दूरच निघून जातो. ज्याला स्वतःचे दोष सोडायचे नसतात त्याला सत्संग जड वाटतो, अवघड वाटतो, किंबहुना त्याला झेपतच नाही. कुसंग सहज का आवडतो? सहज आवडतो. वाईट संगतीमध्ये काय आहे, कोणी चुकीचं वागलं तरी त्याला रोखायचं नाही, दोघेही आपण वाईट. व्यसन केलं, निंदा केली, आळस केलं तर त्याला प्रोत्साहन मिळतं वाईट संगतीमध्ये, म्हणून ते आवडतं. दोष एखाद्यामध्ये एखादा दोष असेल तर तो दोष सामान्य वाटू लागतो, नॉर्मल आहे, आमच्यासाठी किरकोळ आहे असं म्हणतो तो, आणि त्याचं मन तिकडेच आकर्षित राहतं आणि मग त्याला तेच आवडू लागतं. जननिंद क्रिया, समाजाने निंदलेली प्रत्येक गोष्ट है ना, सगळं वाईट आहे, त्या गोष्टी आपण करायच्या. बरोबर. खोटेपणा, व्यसन, भ्रष्टाचार, परनिंदा, अश्लीलता, हिंसा, फसवणूक अशा अधर्मी कृत्यांमध्ये त्याला आनंद वाटू लागतो. जेव्हा पाप करताना लाज वाटेनाशी होते ना, तेव्हा नक्कीच अधःपतनाची सुरुवात झालेली असते. बघा ना, तरुणांचं उदाहरण आहे. एखादा तरुण मंदिरामध्ये किंवा सत्संगामध्ये जाण्यास लाजायला लागतो. काय तरुण आहे ना, आपण कुठं चाललोय, पण रात्री उशिरापर्यंत चुकीच्या संगतीमध्ये फिरताना त्याला बिलकुल संकोच वाटत नाही. समर्थ म्हणतात की हीच करंटेपणाची सुरुवात आहे. आज अनेक जण काय करतात, सोशल मीडियावरती ज्ञानाचे व्याख्यानं ऐकायला गेलं की त्यांना ते रटाळवाणं वाटतं, कंटाळवाणं वाटतं. पण तास अश्लील, हिंसक आणि निरर्थक व्हिडिओ पाहताना मात्र त्याच्या मनाला ते आवडतं आणि त्याचं मन तसंच बनत जातं. होतं की नाही असं? बघा, ही ओवी आपल्याला काय सांगते, मनाला जे आवडतं त्याच दिशेने आपलं जीवन जात असतं. सत्संगाची आवड ही आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी, कुसंगाची आवड ही अधःपतनाची पहिली पायरी. चुकीची कृत्य करताना लाज जर वाटत नसेल तर समजून चला विवेक नष्ट झालेला आहे, मेला विवेक. सज्जनांच्या सहवासात स्वतःला घडवण्याची संधी मिळत असते. ही ओवी अनेक प्रकारे लागू पडते आजच्या काळामध्ये. चांगल्या पुस्तकांपेक्षा निरर्थक मनोरंजन आवडू लागतं. व्यसनाधीन मित्रांसोबत वेळ घालवू वाटतो. परनिंदा करणाऱ्या गटामध्ये बसू वाटतं आनंदाने. आध्यात्मिक कार्यक्रम टाळू वाटतात. बैठकीला येऊनशी वाटतं. पण निरर्थक पार्ट्यांमध्ये वेळ काढता येतो बरं का. तुमच्या मनाला जे आवडतं तेच तुमचं भविष्य घडवतं, म्हणून आवड योग्य ठेवली पाहिजे. माणसाचा खरा स्वभाव त्याच्या कृतीमध्ये नसून त्याच्या आवडींमध्ये दिसतो. ज्याला सत्संग आवडतो तो उन्नतीकडे जातो आणि ज्याला कुसंग, निंदनीय कृत्य आवडतात तो अधोगतीकडे जातो, खाली जातो, रसात तळाला जातो. करंट मनुष्य सज्जनांच्या सहवासापासून दूर पळतो आणि कुसंग, निंदनीय कृत्यांमध्ये आनंद मानतो, तर विवेकी माणूस सत्संग, सदाचार आणि पवित्र जीवनाची आवड जोपासतो. बघा पुढची ओवी,
तेथे कैचा परोपकार, केला बहुतांचा संवार, पापी अनर्थी अपस्मार, सर्वा बुद्धी. समर्थ सांगतात, ज्याला सत्संगाची आवडच नाही, ज्याचं मन फक्त पाप कर्मामध्ये रमलेलं आहे, त्याच्याकडून परोपकाराची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. उलट तो स्वतःच स्वार्थासाठी अनेकांचं नुकसान करत असतो. त्याची वृत्ती पापी असते, अनर्थकारी आणि विवेकशून्य असल्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी संकटच निर्माण करतो. ही मागील ओवींचा नैसर्गिक परिणाम सांगते. वाईट संगत आली, वाईट संगतीतून वाईट आवड आली, वाईट आवडीतून वाईट कृती आली आणि त्या वाईट कृतीतून समाजाचे नुकसानच झाले. हा अधपतनाचा क्रम समर्थांनी स्पष्ट केला. तेथे कैचा परोपकार. परोपकार म्हणजे फक्त दान धर्मगाव नाही हो. परोपकार म्हणजे दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याचं हित चिंतन, दुसऱ्याचं नुकसान टाळणं, आपल्या कृतीने समाजाला लाभ होईल असं जगणं म्हणजे परोपकार. ज्याचे मन स्वार्थाने भरलेलं आहे त्याच्याकडून परहिताची अपेक्षा करणं चुकीचं आहे. केला बहुतांचा संवार. वाईट माणूस फक्त स्वतःच नुकसान नाही करत, स्वतःचा संवार नाही करत, तो कुटुंबाचा संवार करतो, मित्र संवार करतो, समाजामध्ये मतभेद निर्माण करून तो संवारच करतो. चुकीच्या मार्गावरती स्वतःही जातो आणि इतरांनाही नेतो. एक चुकीचा माणूस अनेकांचे जीवन बिघडवू शकतो. पापी अनर्थी. अनर्थ म्हणजे जिथे सुख असायला हवे तिथे दुःख निर्माण झाले. उदाहरणार्थ, खोटं बोलून विश्वास तोडणे म्हणजे अनर्थ. भ्रष्टाचार करून समाजाचे नुकसान करणे म्हणजे अनर्थ. व्यसन लावून कुटुंब उद्ध्वस्त करणे म्हणजे अनर्थ. अपस्मार. अपस्मार म्हणजे केवळ एखादा आजार नाहीये, रोग नाहीये. अपस्मार म्हणजे समर्थांच्या भाषेमध्ये ज्याचा विवेक हरवलेला आहे, तो जिवंत असूनही अज्ञानाच्या अंधारामध्ये जगतोय, तो अपस्मार दाखवला. बघा ना, ओवी आपल्याला काय सांगते. स्वार्थी माणूस परहित करू शकत नाही. एक चुकीची कृती अनेकांचे नुकसान करू शकते. विवेक हरपला की माणूस समाजासाठी धोकादायक बनतो. परोपकार म्हणजे केवळ दान नव्हे तर दुसऱ्याचे अहित न करणे हा सुद्धा परोपकारच आहे. आपल्या कृतीचा परिणाम समाजावरतीही होत असतो, है ना. आजची ही जी ओवी आहे ना, ही अनेक क्षेत्रामध्ये लागू पडते. भ्रष्टाचारामुळे हजारो लाखो लोकांचं नुकसान होतंय आजही भारतामध्ये. चुकीची माहिती पसरवून समाजामध्ये भीती निर्माण केली जाते. व्यसन विकणारे अनेक कुटुंब उद्ध्वस्त करत आहेत. स्वार्थासाठी लोकांमध्ये फूट पाडली जाते आहे. स्वार्थी माणूस स्वतः पुरता वाईट नसतो तर तो अनेकांच्या जीवनामध्ये अंधार निर्माण करत असतो. ज्याच्या मनामध्ये परहिताची भावना नाही त्याच्या कृतीची न कळत किंवा जाणून बुजून समाजाला हानीच पोचवत असतो. म्हणून प्रथम अंतःकरण शुद्ध करा, परोपकार करा आणि त्यानंतर परोपकार आपोआप घडत राहतील. बघा, ज्याच्या मनामध्ये स्वार्थ आहे, पाप आहे आणि विवेकाचा अभाव आहे त्याच्याकडून परोपकार कधी होत नाही. उलट तो स्वतःचा कृतींनी अनेकांचे नुकसान करून समाजामध्ये अनर्थ निर्माण करीत असतो.